मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. कारण आपल्या दोघांचे मार्ग वेगळे असं म्हणत सार्थकपासून दूर जाणाऱ्या आनंदीचा एक भयानक असा अपघात होणार आहे आणि त्या अपघातानंतर पुढे काय होणार ते आपण आज सविस्तरपणे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, अतिशय हालाखीच्या परिस्थितीमध्ये सार्थकने सर्व घरच्यांच्या विरोधात जाऊन आनंदीशी लग्न केलेलं असतं. सुधाचा सुद्धा या लग्नाला विरोध असतो आणि त्यातच वृंदा ही सुधाचे कान भरवत असते. आनंदी एक घटस्फोटित मुलगी आहे या कारणावरून सुधा आनंदीचा सून म्हणून स्वीकार करण्यास तयार नसते. परंतु तेव्हाच सुधाचं एक मन तिला सांगत असतं की आनंदी घटस्फोटित असली म्हणून काय झालं, परंतु ती एक खूप चांगली मुलगी आहे आणि माझी तिच्याशी वाईट वागण्याची अजिबात इच्छा होत नाही. तेव्हा सुधा हे सर्व काही वृंदाजवळ सुद्धा बोलून दाखवते आणि सुधाचे हे बोलणे ऐकून वृंदाला मात्र खूपच मोठा धक्का बसतो. तिला असं वाटतं की आता सुद्धा नक्कीच या सार्थकच्या बायकोला म्हणजेच आनंदीला स्वीकारेल आणि तेव्हा मात्र आपलं काहीच खरं होणार नाही. वृंदा खूपच घाबरते आणि ती पुन्हा एकदा सुधाचे कान भरवायला सुरुवात करते. वृंदा म्हणते, अगं आनंदीला दयामया दाखवावी असं तिने काहीच काम केलं नाही. उलट तिने हे सगळं काही ठरवून केलं आहे. तुझ्या सार्थकला तिने प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं आहे. ती आपल्या सर्वांना फसवणार आणि मला खात्री आहे की भविष्यात तुझा सार्थकसुद्धा माझ्या आदर्शसारखा दारू पिऊन तुला रडवणार. तुला ते दिसेलच. आणि वृंदाचे हे बोलणे ऐकून सुधा खूपच घाबरते. तिला धक्का बसतो. कारण सुधाला फक्त आणि फक्त तिच्या सार्थकची खूप काळजी वाटत असते. तेव्हा सुधा वृंदाला म्हणते, मी आता अजिबात त्या आनंदीवर दयामया दाखवणार नाही. आपण तिचा इतका अपमान केला तरीसुद्धा ती घर सोडून गेली नाही. तेव्हा वृंदा म्हणते, आता आपल्याला काहीही करून त्या आनंदीला घराबाहेर काढायलाच हवं. तर आता सुद्धा नाईलाजाने होकार देते. त्यानंतर एक दिवस सुधा ही सार्थककडे जाते आणि मला आनंदी या घरामध्ये नको आहे असं सांगते. तेव्हा सार्थक म्हणतो, आई तुला या घरात आनंदी नक्की का नकोय? मला त्याचं एक तरी कारण तू देशील का? त्यावर सुधा लगेच म्हणते की आनंदी एक घटस्फोटित मुलगी आहे आणि ती एक नंबरची खोटारडीसुद्धा आहे. तर आता सुधाचे ते बोलणे ऐकून सार्थकला खूपच वाईट वाटतं आणि त्याला सुधाचा रागसुद्धा आलेला असतो. तेव्हा तो सुधाला बजावतो की आई आनंदी आता माझी बायको आहे आणि तिच्याबद्दल वाईट बोललेलं मला अजिबात चालणार नाही. तेव्हा सार्थक रागानेच सुधाकडे पाहू लागतो. तेव्हा सुधाला देखील सार्थकचा खूप राग आलेला असतो. तेव्हा सुधा म्हणते, सार्थक हे घर माझं आहे आणि मला ती मुलगी या घरामध्ये नको आहे. तेव्हा सार्थक म्हणतो, आई ठीक आहे. आनंदीला ज्या क्षणी या घरातून बाहेर काढण्यात येईल ना त्या क्षणी तुझा मुलगा म्हणजेच मी सुद्धा हे घर सोडून जाणार हे लक्षात ठेव. तेव्हा सार्थकचे हे बोलणे ऐकून मात्र सुधा खूपच घाबरते. त्यानंतर सार्थक हा आनंदीकडे येतो. तेव्हा आनंदी सार्थकला, तुमच्या घरच्यांना मी इथे नको आहे ना, त्यामुळे मी हे घर सोडून जाते असं सांगते. तर सार्थक आनंदीला बोलतो, त्यांचा राग हा साहजिकच आहे. तुम्हाला पण या सगळ्या गोष्टींची कल्पना आहेच आणि त्यातच तुमच्या घरचे पण खूप मोठ्या धक्क्यातून आता सावरत आहेत. तेव्हा तुम्ही आता तरी तिकडे जाऊ नका असं म्हणत सार्थक आनंदीला समजावत असतो आणि तुमच्या अण्णांना फोन करा म्हणजे तुम्हाला नक्कीच बरं वाटेल असं तो आनंदीला सांगतो आणि तो स्वतःचा फोन आनंदीकडे देतो. तर आता आनंदी लगेच तिच्या अण्णांना फोन करते. तेव्हा अण्णा हे आनंदीला समजावत असतात की जे काही झालं ना ते अगदी योग्यच झालं. आता सार्थकच तुझा नवरा आहे आणि मी लवकरच तुला भेटायला येईल. तेव्हा अण्णांचे ते शब्द ऐकून आनंदीला थोडं बरं वाटतं. ती आता घर सोडून जाण्याचा निर्णय बाजूला ठेवते आणि ते पाहून सार्थक खूपच खुश होतो. त्यानंतर वृंदा आणि सुधा यांचे आनंदी विरोधात कारस्थानं चालूच राहतात. त्या आनंदीला खूप त्रास देत असतात. वेळोवेळी तिचा अपमान सुद्धा करत असतात. तर आता सुरुवातीला आनंदी फक्त आणि फक्त सार्थकसाठी व आपल्या अण्णांसाठी सर्व काही सहन करत असते. परंतु त्यानंतर स्वाभिमानी आनंदीचा एक दिवस सहनशक्तीचा अंत होतो.
तेव्हा आनंदी सार्थकला म्हणत असते की तुमच्या घरातील प्रत्येक माणसाला मी इथे राहण्याचा जर एवढाच त्रास होत असेल तर मी तुमच्या घरात का राहू. आणि आनंदीचे हे बोलणे ऐकून सार्थकला मोठा धक्का बसतो. तर सार्थक आनंदीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही शांत व्हा, मी तुमच्यासाठी माझ्या कुटुंबाशी तर काय अख्ख्या जगाशी सुद्धा लढू शकतो, परंतु प्लीज तुम्ही हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेऊ नका. परंतु आनंदी सार्थकला म्हणते या सगळ्याची आता काहीच गरज नाही, कारण आता मी माझा निर्णय घेतलेला आहे. आता आपल्या दोघांचे मार्ग वेगळे आहेत. आणि असं म्हणूनच आनंदी आता रागाच्या भरात घर सोडून रस्त्यावरून जात असते. तिच्या मनामध्ये विचारांचं चक्र फिरत असतं की आता नक्की जायचं कुठे. जीव देण्याचे सुद्धा तिच्या मनात आता विचार येऊ लागतात. आणि त्याच वेळेला एक गाडी भरधाव वेगाने आलेली असते. ती आनंदीला धडक मारून जाते आणि मित्रांनो आनंदीचा खूप मोठा अपघात होतो. ते पाहून सार्थकला मोठा धक्का बसतो. तो आनंदीच्या नावाने मोठ्यानेच ओरडतो. समोरचं ते दृश्य पाहून सार्थकचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नसतो. आनंदी ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते. तर ते सर्व काही पाहून सार्थकच्या पायाखालची जमीनच हादरते. सार्थकला काय करावं ते सुचत नसतं. तो खूप रडू लागतो. त्यानंतर सार्थक लगेच आनंदीला आपल्या हातांवर उचलतो आणि लवकरात लवकर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. आनंदी मात्र पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते. तर आता हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टर हे आनंदीवर उपचार करत असतात. सार्थक खूप घाबरलेला असतो. माझ्या आनंदीला लवकरात लवकर बरं करा असं तो डॉक्टरांना ओरडून ओरडून सांगत असतो. आता काय करावं ते सार्थकला सुचत नसतं. सार्थक लगेच बेनारेंना फोन करतो आणि लगेच हॉस्पिटलमध्ये या म्हणून सांगतो. तर इकडे सार्थक अजून घरी का आला नाही म्हणून आता सुधा ही आकांक्षाला सार्थक दादाला कॉल कर असं सांगते. तेव्हा आकांक्षा सार्थकला फोन करत असते, परंतु सार्थक फोन उचलण्याच्या मूडमध्ये नसतो. सार्थक दादा फोन उचलत नाही असं आकांक्षा सुधाला सांगते. सुधाला मी माझ्या मुलाला सकाळी जे काही बोलले ते बोलायला नको होतं. त्याने टेन्शनमध्ये जीवाचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना म्हणून सुधा घाबरते. आकांक्षाने पुन्हा एकदा कॉल केल्यानंतर सार्थक फोन उचलतो आणि खूप रडू लागतो. तेव्हा आकांक्षा सार्थक दादा काय झालं, तू असा रडतोयस का असं विचारू लागते. तेव्हा सार्थक रडत रडत आनंदी असं बोलू लागतो. तर आकांक्षा विचारते आनंदी वहिनीला नक्की काय झालं तू मला सांगशील का. तेव्हा सार्थक आकांक्षाला आनंदीचा खूप मोठा अपघात झाला असं सांगतो. ते ऐकून आकांक्षाला सुद्धा मोठा धक्का बसतो. तेव्हा आकांक्षा सार्थकला दादा तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, सगळं काही ठीक होईल, आम्ही लगेच तिकडे पोहोचतो असं म्हणत फोन बंद करते. सुधा आकांक्षाला सार्थक का रडत होता, कोणाचा अपघात झाला असं घाबरतच विचारते. तेव्हा आकांक्षा आनंदी वहिनीचा अपघात झाल्याचं सांगते. ते ऐकून सुधाच्या पायाखालची जमीनच हादरते. ती आकांक्षाला लगेच आपल्याला हॉस्पिटलमध्ये निघायला हवं असं म्हणते. परंतु वृंदा ही सुधाला आपल्याला हॉस्पिटलला जाण्याची काय गरज आहे, ती मुलगी आपली कोणीच लागत नाही असं म्हणत असते. तेव्हा सुधा वृंदाला खडसावून सांगते की अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या सार्थकला एकटं नाही सोडू शकत, मला हॉस्पिटलमध्ये जावंच लागेल. म्हणून आता सुधा लगेच आकांक्षाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाते. इकडे हॉस्पिटलला पोचल्यानंतर सार्थकची अवस्था पाहून सुधाला मोठा धक्का बसतो. सुधा सार्थक जवळ जाते आणि त्याला धीर देत असते. परंतु सार्थक हा सुधाचा हात झिडकारतो आणि आता झालं ना तुझ्या मनासारखं, माझ्या आनंदीला जर काही झालं ना तर मी तुला कधीच माफ करणार नाही, तूच माझ्या आनंदीच्या या परिस्थितीला जबाबदार आहे असं सुनावतो. तेव्हा सुधाला जे काही घडलं ते सर्व काही आठवतं आणि तिला तिची चूक समजते. तिला आनंदीबरोबर जे काही वागली त्याबद्दल खूप वाईट वाटत असतं. ती सार्थककडे पाहून रडू लागते. समोरचं दृश्य पाहून वृंदाला सुद्धा मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता सर्वजण आनंदी शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतात. आता शुद्धीवर आलेल्या आनंदीचा सुधा सून म्हणून स्वीकार करणार का, सार्थक आनंदीचा संसार फुलणार का, हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब